उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा आहे। महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचा तसा आग्रह असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। सोबतच यावेळी राऊतांनी उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा फेटाळलेल्या आहेत। दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राऊतांनी मोदी शहांवर घणाघात केला। दिल्ली जिंकण्यासाठी खोटे आरोप करून भाजपानं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं होतं असा आरोप राऊतांनी केला। सोबतच आता मोदी शहांनी केजरीवालांची माफी मागावी असा सल्ला राऊतांनी दिला। कुणबी प्रमाणपत्रासाठी जरांगे मैदानात उतरणार आहेत, तर GR निघूनही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही। त्यामुळे मराठा आंदोलक जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून साफसफाई सुरू करण्यात आली। त्याचबरोबर उपोषणस्थळी मंडप उभारला जाणार आहे। हिंगोली जिल्हा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल पतंगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पतंगे यांना नियुक्तीचं पत्र दिले। यावेळी आमदार चंद्रकांत नवघरे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी। भारतीय रेल्वेने डिजिटल तिकीट प्रणालीत महत्त्वाचा बदल केला। रेल्वेचे तिकीट आणि पास काढण्यासाठी सुरू करण्यात आलेले UTS ॲप उद्यापासून बंद होणार आहे आणि या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं आरक्षित तसंच अनारक्षित तिकीट, लोकल ट्रेन तिकीट तसंच सीझन पास बुकिंगसाठी रेल्वन हेच एकमेव अधिकृत ॲप असणार आहे। कोकणात शिमगोत्सवानिमित्त पालख्यांना आता रूप लागलेलं आहे। महालक्ष्मी पालखीला रूप लागलं असून ढोल ताशाच्या गजरात देव पालखीत बसवून सजवण्यात आलं। पालखी मानाची होळी तोडण्यासाठी गावाच्या सीमेबाहेर जाऊन होळी अंग खांद्यावर खेळवत गावात ठरलेल्या ठिकाणी आणून उभी केली जाणार आहे। कोकणात शिमगोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। यासाठी मुंबईकर दाखल होऊ लागले। जिल्ह्यात 2 मार्च रोजी एकूण 3786 होम पेटणार आहेत। त्यामध्ये 1296 सार्वजनिक तर 2492 खासगी होमांचा समावेश। धुलीवंदनानिमित्त वाशीमधील बाजारपेठा विविध रंगांनी सजल्यात। रंग पिचकारी तसंच होळी धुलीवंदनासाठी लागणारं विविध साहित्य बाजारात उपलब्ध आहे। यंदा नैसर्गिक गुलाल, सुगंधी आणि हर्बन रंगांना विशेष मागणी असल्याचं पाहायला मिळतं। नागपूरमध्ये होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली। शहरातून तब्बल 280 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले। चंद्रपूरमधील महाऔष्णिक वीज केंद्रातील लघु कंत्राटदार कामगारांनी आंदोलन केले। वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यावर मनमानीचा आरोप करत स्थानिक आणि छोट्या कंत्राटदारांना कामं मिळत नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। तसंच यावेळी मुख्य अभियंत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंढरपूरमध्ये क्रीडा संकुलाच्या मागणीसाठी क्रिकेट खेळून आंदोलन करण्यात आलेले। शहरात खेळाडूंना सराव करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे अद्ययावत असं क्रीडा संकुल करावं अशी मागणी युवासेनेने केली। यवतमाळमध्ये शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे। लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलनाचा शासकीय कामकाजाला फटका बसला। तर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले। दरम्यान आंदोलनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। पालघरमधील सहाडे नाका ते टाकवाल दरम्यान भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं भव्य लॉंग मार्च काढण्यात आला। जिल्ह्यातील विविध समस्या लवकर सोडवाव्यात या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला। या मोर्चात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात एका मुलासह 3 मुलींचं अपहरण झाले। अज्ञात व्यक्तीनं मुलींना आमिष दाखवून घराबाहेर बोलवून त्यांचं अपहरण केलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूरमध्ये भर दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 4.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। तर या आरोपीनं शहरात 5 ठिकाणी घरफोड्या केल्या असून त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे। जळगावच्या रावेरमधील खानापूरजवळ एका गाडीतून पैशाची बॅग लंपास केली। चोरट्यांनी गाडी अडवून गाडीतून 8 लाखांची बॅग लंपास केली। या प्रकरणी 7 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। वाशिमच्या कारंजा शहरातील एका कपड्याच्या दुकानातून 1,36,000चा ऐवज चोरी झाला। पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। दुकानातील काउंटरजवळ ठेवलेल्या बॅगेतून 1,30,000 रुपये रोख रक्कम आणि 3,000 रुपये किमतीचं घड्याळ लंपास करण्यात आलं। बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येते। बदलापूर स्त्री बीज तस्करीचं ठाणे नाशिक कनेक्शन उघडकीस आलं। या स्त्री बीज तस्करीचं मुख्य केंद्र ठाणे होतं। ठाण्यातील एका आलिशान इमारतीत आईच्या गर्भाचा सौदा सुरू होता आणि या ठिकाणी 25 महिला येत होत्या। इमारतीच्या पहिल्या इमारतीवर हे केंद्र सुरू होतं आणि या प्रकरणी सखोल चौकशीनंतर पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या अवैध दारू तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली। राजापूर तालुक्यातील हातिवले टोल नाका इथं एका कंटेनरवर छापा टाकून सुमारे 1,37,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली। पुण्यात वाहनांवरील थकीत दंड न भरल्यास लायसन्स रद्द होणार आहे। 30 दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव RTOकडे पाठवला जाणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांना कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई केली। जवळपास 400 सायलेन्सर पोलिसांनी बुलडोझर चालवून नष्ट केले। तसंच वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली आहे।
सातारा शहर आणि परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं सातारा शहर पोलीस आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील विविध परिसरात काही टवाळखोर तरुण कोयते आणि इतर शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. अहमदपूरमधील रुई परिसरात वाळू माफियांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. 6 हायवा, 1 जेसीबी आणि 220 ब्रास वाळूसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. उद्योगपती अनिल अंबानी यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं, मात्र त्यांनी काल चौकशीला दांडी मारली. त्यामुळे पुढील आठवड्यात त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. कोपरगाव तालुक्यातील देरडे कोऱ्हाळे इथं बनावट खतांच्या साठ्यावर कृषी विभागाने मोठी कारवाई केली. यावेळी विविध कंपन्यांच्या नावानं साठवून ठेवलेल्या सुमारे 300 खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून तब्बल 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कुख्यात गुंड निलेश घायवळला परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. बदलापुरात एका स्कूल बस चालकानं 12 वर्षीय विद्यार्थिनीचा स्कूल बसमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरटीओच्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्या बसचं फिटनेस, इन्शुरन्स आणि परमिट संपल्याचं उघड झाले. त्यामुळे आरटीओनं या अवैध स्कूल बसवर कारवाई करत 20,000चा दंड लावण्यात आला. नांदेडच्या किनवट तालुक्यातील दहेली तांडामध्ये विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याचा प्रकार समोर आला. परीक्षा केंद्राजवळ अज्ञात व्यक्तीनं भोंगा लावून चक्क प्रश्नांची उत्तरं सांगितली. या प्रकरणी सिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. दहिसर पूर्वमधील मानव कल्याण केंद्राजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. सुदैवानं घटनेत जीवितहानी झाली नाहीये, मात्र परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसंच भिंत कोसळल्यानं काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. बोलिव्हियात नवीन चलनी नोटा घेऊन जाणारं वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलंय. एल अल्टो शहरात रहिवासी भागातील रस्त्यावर हे विमान कोसळले. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेत. हा अपघात एवढा भयंकर होता की संपूर्ण परिसरात हाहाकार उडून दिला. मात्र या अपघातानंतरही विखुरलेले पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. कडून गेल्या वर्षभरात तब्बल 5,000 आंतरराष्ट्रीय परवाने घेतले. आंतरराष्ट्रीय परवान्यामुळे पुणेकरांना 105 देशांमध्ये वाहन चालवण्याची मुभा आहे. शिक्षणासाठी, पर्यटनासाठी तसंच नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्यांनी परवाने घेतलेले आहेत. मुंबईत उद्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान, तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार भीमा मार्गावर ब्लॉक असेल. तसंच हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. मुंबईत बेस्ट बसच्या काही महत्त्वाच्या मार्गात 1 मार्चपासून बदल केला जाईल, तर काही मार्गावरील बस सेवांचं वातानुकूलित सेवांमध्ये रूपांतर होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई तसंच उपनगरांमधील काही महत्त्वाच्या बस मार्गावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला 20 डबे जोडण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. या संदर्भात कोकण वासियांनी रेल्वे मंडळ, रेल्वे मंत्रालयाला पत्र दिलं. नाशिकच्या घोटळ गावात महाराष्ट्र समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आले. महसूल विभागाच्या संदर्भात ग्रामीण भागातील सर्व जनता, शेतकरी, विद्यार्थी यांच्या दैनंदिन तक्रारीचं निराकरण करणं, जनतेच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी शिबिरांचं आयोजन केलं. सातारा जिल्ह्यातील आंधळीमध्ये बैलगाडा शर्यती पार पडलेल्या आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं असा उपक्रम राबवला. संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन बीज सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज झाली. मुख्य मंदिरात वारकऱ्यांची गर्दी वाढते. त्यामुळे सध्या भजन कीर्तनाच्या अखंड गजरात देहू नगरी भक्तिरसात रंगून गेली. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात निःशुल्क सायकल सेवेची सुरुवात केली. विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले कॅम्पसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. भारतीय सनदी लेखाकार संस्थेनं जळगाव शाखेला प्रथम पुरस्कारानं सन्मानित केले. वाणिज्य क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल तसंच गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संस्थेने केलेल्या विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. भंडाऱ्यात वनवणवा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोका अभयारण्यात वनवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत वनपाल, वनसंरक्षक आणि वनमजूर उपस्थित होते. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत हिंदी चादर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खारघरमधील ओवे मैदानात आज आणि उद्या हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला देश विदेशातून 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. फुफ्फुसांचा कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. शहरात 57% रुग्णांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. वसई विरार शहरातील हवेच्या गुणवत्तेत चढउतार होतो. या महिन्यातील पहिल्या 15 दिवसात हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती, तर महिन्याच्या उत्तरार्ध हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आली.
फलटण तालुक्यातील कोकरेवाडी परिसरात जंगली रानगव्यानं धुमाकूळ घातलाय. रानगव्यानं सायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला गंभीर जखमी केलं होतं. त्यानंतर वन विभागाने रात्री उशिरा रानगव्याला रेस्क्यू करून अभयारण्यात मुक्त केलं.